मराठा आरक्षण आंदोलनामध्ये दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। 20 दिवसांमध्ये तपासणी करून अहवाल देण्याचे गृहमंत्रालयाकडून आदेश आहेत। गृहमंत्रालयाकडून सर्वच जिल्ह्यांना आदेश दिले गेलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भातली पाहतोय। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागे घेण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात। मोहसिन शेख या संदर्भात आपल्याशी बोलतात। मोहसिन, खरं तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे ही महत्त्वाची एक मागणी होती, ती आता मान्य होताना दिसतेय। नक्कीच आपण ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी मागणी आहे त्यासोबतच आणखी काही मागण्या होत्या। त्यात प्रामुख्याने ही मागणी होती की आंतरवली सराटीचं आंदोलन झालं त्यानंतर राज्यभरात जे पडसाद उमटले त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी खास करून मराठवाड्यात अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते आणि हे गुन्हे सर्व मागे घेण्याची मागणी जी आहे तर मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत होती। आणि अखेर आता या सगळ्या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून या सगळ्या गोष्टीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहे। या सगळ्याबाबत 20 दिवसात सगळ्या या गुन्ह्यांचा अहवाल तयार करून सरकार गृह विभागाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि सर्वच जिल्ह्यांना हे सगळे आदेश देण्यात आलेले आहे। आपण जर बघितलं तर विशेष करून बीड जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे दाखल झाले होते। बीडमध्ये जो राडा झाला होता, हॉटेल जाळण्यात आली होती, अनेक नेत्यांच्या घरांची जाळपोळ करण्यात आली होती आणि त्यामुळे तब्बल 400 पेक्षा अधिक गुन्हे बीडमध्ये दाखल झाले होते आणि हे देखील गुन्हे आता मागे घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे। मात्र हे गुन्हे मागे घेताना काही अटी आणि शर्ती घालण्यात आलेल्या आहेत, ज्यात 5 लाखापेक्षा अधिक नुकसान न झालेले गुन्हे आणि ज्यात जीवितहानी झालेली नाही असेच गुन्हे जे आहेत तर मागे घेतले जाणार आहे। त्यामुळे 20 दिवसात अशा सगळ्या गुन्ह्यांची अहवाल तयार करून आता गृह विभागाकडे पाठवण्यात येणार आहे। आणि आता मनोज जरांगे यांच्यासोबत देखील जेव्हा शिष्टमंडळ भेट घेईल त्यावेळेस त्यांना देखील हे सांगण्यात येणार आहे की जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याबाबत आदेश काढण्याचं देखील त्यांना सांगितलं जाऊ शकतं। त्यामुळे कुठेतरी अनेक दिवसांपासूनची आंदोलकांची किंवा मनोज जरांगे यांची मागणी होती आणि तिला कुठेतरी आता यश मिळताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता राज्यभरातले एकूण किती गुन्हे मागे घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याबाबत आता सर्वच जिल्ह्यातील प्रशासन जे आहे किंवा पोलीस प्रशासन असेल त्यांच्याकडून अहवाल तयार करून तो आता प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे। तृप्ती, निश्चित मोहसिन, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।